बी फॉर बीड म्हणायचं का बी फॉर बिहार म्हणायचं? कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं खून, खंडण्या, लुटमार, अन्याय, अत्याचार, अमानुष मारहाण आणि सगळ्यात महत्वाचं निर्घुण हत्या, खून हे जर बीड जिल्ह्यामध्ये सर्रास होत असतील तर बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाट लागलेलीच आहे. पण महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली की काय, अन्याय अत्याचार करणं, शोषण करणं, जुलूम करणं हे आता ट्रेंड निर्माण झालाय. एक बीड जिल्हा, महाराष्ट्रातला एक जिल्हा हा बिहार सारखी परिस्थिती झालीय. आता बिहार सुद्धा सुधारलाय, परंतु बीड सुधारायला तयार नाही. त्याच सोनगावच्या अंबाजोगाईमध्ये सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या त्या महिला वकिलीला ज्या पद्धतीनं मारलंय, अंगावर ज्या पद्धतीनं काळे निळे ओवन त्या ठिकाणी उमटलेले आहेत, पाठीची अक्षरशः चाळण झाली. एका तरुण मुलीला, एका वकिलीला, एका वकील महिलेला, एक सरपंच लोकप्रतिनिधी आहे जो लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या टोळीच्या वतीनं काय लाकडं असतील, पाईप असतील, हाताला मिळेल त्या वस्तूंनी इतकं मारलं की कदाचित तिचा जीव घेण्याचा त्यांचा हेतू असावा.